नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चहा म्हटलं की चहाप्रेमींसाठी पर्वणीच असते, तसंच माझं काहीसं आहे। म्हणजे सकाळचा चहा घेतल्याशिवाय कामाची सुरुवात होत नाही। त्याचा मस्तपैकी चहा बनवून घेतलाय आणि तो मी तसाच ठेवते आणि त्याच्यानंतर मी एक सकाळची छोटीशी भूक लागते ना, म्हणून मी मेथीचे लाडू बनवून ठेवलेत, जे की सगळ्यांसाठीच होतील। मेथीचे लाडू खूप फायदेशीर आहेत आपल्या शरीरासाठी। मग मी सकाळच्या छोट्या भुकेसाठी मी एक लाडू खाऊन घेते, म्हणजे तेवढाच पोटाला आराम मिळतो आणि लाडू खूप अप्रतिम झालेले आहेत। मी छोटा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे आपल्या चॅनेलवर, तुम्ही नक्की बघू शकता। त्याच्यानंतर मेथीचा लाडू खाल्ल्यानंतर 15 मिनटं मी काहीच खात नाही। 15 मिनटं झाल्यानंतर चहा घेते। चहा फक्त अर्धा कप, तो पण अक्षरशः मी आज उभ्याच घेतला आहे, कारण डबा बनवायचा होता। 9:30 पर्यंत त्यांना डबा तयार लागतो, म्हणून पटकन मी चहा पिऊन घेतला आणि ते भाजी शिजायला ठेवली आणि भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं देवपूजा करून घेऊया। देवपूजा होईपर्यंत 15 मिनटं होतात। त्या 15 मिनटांमध्ये तिकडे भाजी शिजून तयार होते आणि तसंच मी ऑलरेडी तिथे चपातीचं पीठ पण मळून ठेवले, म्हणजे देवपूजा झाली की पटकन चपात्या बनवून घेईन। आता अजून हे दोघेही उठलेले नाहीत, म्हणजे स्वराज आणि स्वराजचे बाबा। ते दोघे उठले की मग आणखीन घाई गडबड करतात डब्यासाठी, कारण हे 9:30 वाजता निघून जातात। सध्या तरी देव सगळे मी पाटावरच मांडलेत, पण खूप छान वाटतं खाली बसून पूजा करायला। आणि ते माझी देवपूजा झालेली आहे। नमस्कार करून मी आता पुढच्या कामाला लागते। बघू शकता तुम्ही इथे किती छान असं वाटते। मी दाखवते पुढे तुम्हाला देवपूजा केल्यावर। आता मी चपात्या बनवून घेते। ते चपाती एक टुम्म फुगली होती म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी एक व्हिडिओ केला आहे, बघू शकता। चपात्या बनवत मी स्वरासाठी दूध गरम करून त्याला दूध प्यायला दिलं आणि सगळ्या चपात्या बनवून घेतल्या। त्याच्यानंतर हे म्हणाले की भूक लागली, मग जेवायला वाढ, आणि ते जेवूनच जातात घरातून। पटकन जेवून घेतलं त्यांनी आणि स्वराजला मी सांगितलं की हळूच व्हिडिओ काढून घे। ते काही व्हिडिओसाठी नाही म्हणत नाहीत, पण तो घाबरत होता व्हिडिओ काढायला आणि मी डबा भरून घेतला त्यांचा। डब्यामध्ये कंपल्सरी एक गोष्ट त्यांना द्यावीच लागते, ते म्हणजे खरडा। वरच्या एका चपातीमध्ये खरडा भरून द्यावाच लागतो, त्याशिवाय डबा अपूर्ण असतो त्यांचा। तर खरडा नाही दिला एखाद दिवशी तर आमच्यामध्ये वादावादी होते। बघू शकता इथे मी खरडा भरते आणि डबा भरून झाला की त्यांच्या बॅगमध्ये ठेवून त्यांना नेऊन देते। आणि हा जो सगळा व्हिडिओ आहे तो मी सकाळी 9:30 पर्यंतचा बनवलेला आहे। त्याच्यामुळे काय चुकलं असेल तर सॉरी, कारण जसा जमेल तसा मी बनवला आहे। पण तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। इथे आता ते कामावर निघून गेले। चला तर मग बाय।